मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात MIT या संस्थेतील 15,000हून अधिक माजी विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेले पाहायला मिळत आहेत. अनेकांनी स्वतंत्र उद्योगही सुरू केले आहेत. अजिंठा वेरूळ लेण्यांमुळे जगभर सुपरिचित असलेल्या औरंगाबाद शहराची आता तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे. MITला याचं श्रेय आहे. गेल्या केवळ वर्षभरात संस्थेतील अभियांत्रिकी पदवी आणि पदविकेच्या 187 विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमधून नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. संस्थेचे महासंचालक प्रोफेसर मुनीश शर्मा यांना याचं संपूर्ण श्रेय आहे. अत्याधुनिक साधन सामुग्री बरोबरच अभियंते घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राध्यापक वर्गामुळे हे साध्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. Every year you have to do something so that he should feel that there is some validation he is feeling as a student on campus. So to bridge that gap in the situation where competent faculties are not available, physical resources are available, what you are doing, you are bringing lot of industry input in the college. संस्थेतील इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन शाखेमध्ये अंतिम वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी मृण्मयी कोकर्डेकर हिला पदवी प्राप्त करण्यापूर्वीच पुणे स्थित टेक महिंद्रा या प्रतिष्ठित उद्योग समूहानं निवडलंय. याचं श्रेय ती संस्थेला देते. सर, मी इथे फर्स्ट इयरला आले होते तेव्हा माझ्या ऐकण्यात आलं होतं की MITमध्ये खूप कॅम्पस येतात आणि मी अक्षरशः अनुभवलं हे फायनल इयरमध्ये जेव्हा माझं टेक महिंद्राला सिलेक्शन झालं. जेव्हा मी फर्स्ट इयरमध्ये होती तेव्हापासून जे नॅशनल लेवल इव्हेंट्स असतात त्याच्यात आम्हाला फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सला पार्टिसिपेट करायला लावलं होतं. तेव्हा बाहेरच्या जगाशी कसं बोलावं, कसं जावं, काय रूल्स असतात की जेव्हा तुम्ही एका कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाता ते आम्हाला फर्स्ट इयरपासूनच सांगण्यात आले होते. मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटचाही खूप फायदा होतो. टेक्निकल ट्रेनिंग्स त्यांचे प्लस त्यांचे जे सॉफ्ट स्किल्सचे जे ट्रेनिंग होतात त्याचाही भरपूर फायदा होतो प्लेसमेंटसाठी. आम्ही प्रयत्न करत आहोत की त्यांचे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग वाढवाव्यात अजून, जेणेकरून त्यांना प्लेसमेंटसाठीही मदत होईल आणि त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मदत होईल. आपल्या कॉलेजचं MITचं स्पेशल फीचर असं आहे की आपल्याकडे 8व्या सेमिस्टरला मुलं पूर्ण सेमिस्टरभर इनप्लांट ट्रेनिंगसाठी जातात आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये इनप्लांट ट्रेनिंग केल्यानंतर कॉर्पोरेट कल्चर काय असतं त्याची ओळख त्यांना आधीच होते आणि ते सेमिस्टर संपता ते एवढे तयार होतात की त्यांना आपोआपच जॉबला ते रेडी होतात. उद्योगांना हवे तसे अभियंते तयार व्हावेत यावर संस्था भर देते. त्यासाठी विविध उद्योगांशी करार करण्यात येत आहेत. प्रमुख उद्योगांचं यासाठी सहकार्य घेतलं जातंय. उद्योग जगताशी सुसंवादामुळे विन विन सिच्युएशन इथं तयार झाली आहे. It is firm in our mind. Without industry, it is going to be very, very difficult. And no industry is going to come forward if they should also not feel that they are getting something from the institutions. This relation can only grow if there is a mutual benefit to both the parties. So we are also trying that if they are coming forward, one step they are coming, we should go 2 steps further to see that yes, there is some meaning to have collaboration with the educational institution. And that is how it is working. It is time consuming. It can't happen all of a sudden. There is no magic. You have to practice it. And that is what we are doing. संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्यानं, प्राध्यापकांना उद्योगांकडून मार्गदर्शन, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन अशा विविध उपक्रमांद्वारे उत्कृष्ट तंत्रज्ञ आणि अभियंते संस्थेद्वारे निर्माण केले जात आहेत. बाकीच्या कॉलेजेसची कम्पेअर करता जर MITमध्ये बघितलं तर इथली निवड संख्या जी असते कॅम्पस रिक्रुटमेंट थ्रू ती नेहमी जास्ती असते आणि आज इन्फोसिसमध्ये आम्ही सिलेक्ट झालो तर ह्याचं सगळं श्रेय आम्ही MITला देतो. MIT ने मतलब बहुत हमें सपोर्ट किया है और इतनी बड़ी अपॉर्चुनिटी दी है हमें अपना करियर स्टार्ट करने के लिए. इन्फोसिस जैसी कंपनी में हमारा मतलब वो हमारे लिए लाए और कैंपस रिक्रूटमेंट हुआ तो अभी हम बहुत प्राउडली वी कैन से दैट वी आर एन MITian. मतलब ये सारा क्रेडिट बेसिकली हमारी TPO और MIT को जाता है कि वो इतनी बड़ी कंपनी कॉलेज में लाए. फिर एप्टीट्यूड और इनके बाद हमने वो क्रैक किया और हमारा प्लेसमेंट हुआ. तो अब हम इंटर्नशिप करके लौटे हैं तो हम बहुत मतलब वी आर रेडी टू फेस द कॉर्पोरेट वर्ल्ड. संस्थेच्या शिरपेचात आता आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेलाय. ऊर्जा आणि फळ प्रक्रिया क्षेत्रात 2 पेटंट सादर करण्यात आलेत. MIT ही संस्था दुसऱ्या संस्थांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. याचं मुख्य कारण असं आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आम्ही सर्वांगीण विकास व्हावा, त्याला जॉब तर लागायलाच हवा पण त्याचबरोबर तो एक सुजाण नागरिक या देशाचा बनला पाहिजे, हाही आमचा प्रयत्न असतो.
विविध उद्योगांशी आमचं टायअप आहे. तर त्या टायअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा पोहोचून देता येईल तर तो आम्ही सतत प्रयत्न करत असतो. आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमामधून आम्हाला या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला भरपूर वाव आहे आणि याच अनुषंगाने आम्ही ही कामं करत असतो. मराठवाड्यात तंत्रशिक्षणाचा श्री गणेशा करणारी ही संस्था 1979 मध्ये उदयास आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेनुसार विविध 60 अभ्यासक्रम इथं आज शिकवले जात आहेत. 12,500हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी नॉलेज पोर्टल साकारतायत. संस्थेचा नवा उपक्रम सेंटर ऑफ एक्सलन्स मोठी प्रशंसा प्राप्त करतोय. प्रोडक्शन डिझाईन आणि मशीन डिझाईन तसंच टूल डिझाईन मधील विविध पद्धती यांचं विशेष प्रशिक्षण इथं दिलं जातंय. या संस्थेने सेंटर ऑफ एक्सलन्स CAE ची स्थापना केली. बेंगलोरमधील एक नामांकित कंपनी अल्टेअर इंजिनिअरिंग प्रायव्हेट इंडिया लिमिटेड यांच्याशी CAD/CAM आणि CAE या फील्डमध्ये ट्रेनिंग आणि विविध उपक्रम यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. या सेंटरमध्ये युनिग्राफिक्स, सॉलिड एज, हायपरमेश, हायपरफॉर्म यासारखी इतर प्रोडक्ट डिझाईन, टूल डिझाईन आणि मशीन डिझाईन या क्षेत्राला लागणारे जेवढे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्यांचं पूर्णपणे सायंटिफिक ट्रेनिंग दिले जाते. देशात खाजगी शिक्षण क्षेत्रात सर्वप्रथम इंटरनेटचं प्रशिक्षण सुरू केलं याच संस्थेनं. यासाठी 1994 मध्ये संस्थेनं मराठवाडा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्कची निर्मिती केली होती. ऊर्जा क्षेत्रात सरकारचा ISCO दर्जा प्राप्त असलेली ही संस्था आहे. So as an engineering college, what we are trying to implement different renewable energy laboratories. For an example, you rightly said that from the bio-waste, we have a gasifier which can convert bio-waste into electricity. And the other side, we are trying to convert all kind of waste lipids into biodiesel. And at the same time, we are also trying to tap the solar energy into electricity. So all in these three areas, if you can see put together, we are looking to make a hybrid system. So see, we are so blessed that we have almost 320-30 days solar lights available. At the same time, today we don't have any good management system to collect the bio waste or the agro waste available in the fields. You know, after the harvestings, it is just lying. Most of the time, farmer burns that. So we are trying to to have the organized way to collect all this waste and to have a hybrid system where farmer not should be a self-dependent, but also he can earn some income out of that work. देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण पद्धतीचा लाभ जगभरातील उद्योग आणि विविध क्षेत्रांना प्राप्त व्हावा, त्यासाठी आवश्यक तज्ञ निर्माण व्हावेत, या उद्देशानं कार्यरत या संस्थेनं तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात ठसा उमटवलाय. साम मराठी, औरंगाबाद.